पुढची बातमी आपण पाहूया। तिकडे कल्याण पूर्वेत भानुज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली। रुग्णाच्या मुलाने डॉक्टरला मारल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता संताप व्यक्त केला जातोय। रुग्णालय परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांकडून आता गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। सेवा द्यायची कशी, रुग्णालय सुरक्षितपणे चालवायची कशी असा सवाल देखील आता डॉक्टरांनी उपस्थित केलाय। गंभीर दखल घेऊन तातडीनं या प्रकरणामध्ये उपाययोजना कराव्या, कारवाई करावी अशी मागणी आता डॉक्टरांनी केलेली आहे। तू तड़क में बात कर रहा था, मैं तो भी उसको एक्सप्लेन किया, लेकिन वही से सब बार बार पूछ रहा है। मैंने बोला कि वही से बार बार क्यों पूछ रहे हो और मेरे को तू करके क्यों बोल रहे हो। तो बोल रहा है कि मैं तू क्या बड़ा डॉक्टर हो गया क्या, ऐसा करके मेरे को बोला। और फिर जैसा वो बाहर गया और मेरे को गाली देने लगा, फिर मैं बोला मेरे को गाली क्यों दे रहे, फिर आके मेरे को मारने लगा। आगे क्या किया आपने? आगे मैंने 112 को कॉल किया, पुलिस आए, मैं उनके साथ गया उधर एफआईआर के लिए, इसके लिए फाइल करने के लिए। मेरे साथ कैंपस वर्क के सेक्रेटरी और प्रेसिडेंट आए, उन लोगों ने हेल्प किया और एफआईआर नोंद की। मेरी मांगे जो भी है प्रॉपरली लॉ से होना चाहिए, उसको प्रॉपर अटक होना चाहिए। किशोर पगारे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी किशोर, नेमकं काय झालं होतं जेणेकरून मारहाण करण्यात आली? नक्कीच मी या घटनेबद्दल हे सांगेन की डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याणपूर्वीतील नामांकित भानुज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली। एका रुग्णासोबत आलेला त्याचा मुलगा विनीत देशमुख डॉक्टरच्या केबिनमध्ये आला होता। डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख संतापला। त्यानंतर रुग्णाने स्वतः आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले। मात्र काही वेळानंतर पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली। या घटनेमुळे रुग्णालयाचे वातावरण काही काळ तणाव निर्माण झाला होता। या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाणे भागात गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रुग्णांना सेवा द्यायची कशी आणि रुग्णालय सुरक्षितपणे चालवायची कशी असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे। डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात का अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। भविष्यात किंवा आता या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉक्टर जे IMA सोसायटी असेल किंवा ज्या पद्धतीने संघटना असतील हे आता कशा प्रकारे भूमिका घेत आहे हे पाहावं लागेल। किशोर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।